भाग चौथा. भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते. धनंजयनी ब्राह्मणाची भक्ती. तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजयनी होती. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे, पण धनंजयनी ही भगवान बुद्धांची भक्त होती. तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे. एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंदक निवास विहारात राहत होते. त्यावेळी एका भारद्वाज कुळातील ब्राह्मणाची धनंजयनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता, पण धनंजयनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती. ह्या त्रिरत्नांची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे, तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे. एकदा त्यांच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावयाचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण भगवान बुद्धाची स्तुती करून अभ्यागतांना दुखवू नकोस. असले वचन देण्यास धनंजयनी तयार नव्हती. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक् स्वातंत्र्य राखून तिने बुद्ध स्तवनाच्या 500 गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला, चांडाळणी, प्रत्येक वेळी त्या बोडक्या बैरागड्याची स्तुती गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो. धनंजयी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समार सब्रह्म अशा ह्या लोकात त्या अरहत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण, ब्राह्मण, देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरी सुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा आणि म्हणजे तुला समजेलच. तेव्हा तो गांजलेला, अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पृच्छा करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी, अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी? गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस? तथागतांनी उत्तर दिले, सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी
क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जननी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर. तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान, खरोखर अद्भुत, खरोखर अद्भुत. अशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धर्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध, धम्म, संघ यांचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रव्रजित होण्याची इच्छा व्यक्त करतो. अशा प्रकारे धनंजयनीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही, तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनविले. विशाखेची दृढ श्रद्धा. अंग देशातील भद्दीय नगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूंसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक याजकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचारिणी, 500 दासी व 500 रथ सोबत देऊन बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धांजवळ पायीच गेली. भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. त्यानंतरच्या पंधरवाडीत मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यांसह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते. हे लोक परत फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या, पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोहोचली. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का वाचवले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते, त्यांना विद्रूप राहून चालत नाही. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखीन भारावून गेली. त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला.
विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबाबत शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला. प्रसेनजितला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मिगार, पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या बाबतीत सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहाप्रीत्यर्थ धनंजय या धनाचा 500 गाड्या, सुवर्णपात्रे, पशुधन इत्यादिकांच्या 500 आशा अर्पण केल्या. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगारानेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे, बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शवणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थांची नियुक्ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगारची इच्छा होती. आपल्या रथात ती उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या. मिगार निगंठांचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगंठांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले, पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. निगंठांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे, पण मिगाराने कालहरण करण्याचे योजले. एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टीपथास आले. मिगाराच्या त्याच्याकडे नजर गेली म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, कृपा करून पुढे जा, माझे श्वशुर शिळे अन्न खात आहेत. मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचांसमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. त्याने तसे केले, पण निगंठांच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपविले
व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्या आडून श्रवण करण्यास मान्यता दिली. पण प्रवचनाचा प्रभाव त्याजवर एवढा पडला की तो उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटू लागली. त्यानंतर तो तिला मातेसमान मानू लागला आणि त्याचप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीने विशाखेची दृढ श्रद्धा होती. मल्लिकेची श्रद्धा. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामात राहिले होते. तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला. शून्य मनस्क, निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल. होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट यास कारणीभूत होतात. तो गृहस्थ रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो. छे छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी दूत खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली, त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले. हळूहळू ही गोष्ट पसरत राजाच्या अंतःपुरापर्यंत जाऊन पोचली. राजाने मल्लिकेलाही सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे. मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय, बरोबर असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवतेस. जा, चालती हो. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा, आपल्या वतीने त्यांना साष्टांग प्रणिपात कर आणि त्यांचे कुशल विचार, आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर, आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग. ती म्हणाली. राणीच्या आज्ञेप्रमाणे परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात, हा पहा पुरावा. एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली का, माझी आई तुम्ही पाहिली का असे प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा पुरावा, श्रावस्तीतील एका स्त्रीचा पती, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पती निधन पावले. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली
आणि आपले प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले. तिसरा पुरावा. श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू भगिनी, पुत्र कन्या व पत्नी निधन पावले. शोकविव्हल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तोरस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला. आणखीन एक पुरावा. श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होते. तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली, जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. ललित ध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला तथ्य कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय? होय, प्रिय आहे. राजाने उत्तर दिले, आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, आपणास प्रिय आहे मी आपणास प्रिय आहे काय? मल्लिकेने विचारले. होय, प्रिय आहेस. मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार वाईट परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय? होय, राजाने उत्तर दिले. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तर त्यांचा घोर परिणाम होईल. आणखीन निराळे कसे बरे होईल? तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का? नाही मल्लिके, राजा पश्चातापदग्ध स्वराने बोलला. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. एकदा भगवान बुद्ध भग्ग देशी भेसक लावणातील सुकुमार पर्वतावरील उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता आणि त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकीपुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागतांकडे जा, माझ्यातर्फे त्यांना श्री अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायऱ्यांवर शुभ्र वस्त्र आच्छादन करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्यांना सांगितले
आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रांवर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली आणि प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनांची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खू संघासह पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनांवर स्थानापन्न झाले. राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्षू संघास यथेच्छ भोजन वाढले. तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटते की सुखद समाधानांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहारात मातापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पीतवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखांचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत. ह्या धम्माचे स्पष्टीकरण हा समजण्यास किती सुलभ. तेव्हा तरुण ब्राह्मण संकीकपुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलेत खरे, पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शविली नाहीत. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात आहे ह्या क्षणी आहे तो अजात गर्भ बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला यावज्जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. आणखीन एकदा भगवान बुद्ध ह्या भग्ग देशातच सुसुमार पर्वतावरील भेसकलावनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्यासमोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला यावज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे.